नमस्कार. आज आपण घेवड्याच्या शेंगाची रेसिपी पाहतोय. त्यासाठी इकडे घेवडा, पाव किलो घेवडा असे शेंगा तोडून साफ करून घेतले आहेत. स्वच्छ धुवून घेऊ. गरम पाण्यात मीठ घालून 1 मिनिट ह्या शेंगा उकळवून घेऊ. उकळलेले शेंगा चाळणीत ओतून गाळून घेऊ. 4-5 मिरच्या भाजून घेतल्या आहेत. भाजलेल्या मिरच्या, 6-7 लसूण पाकळ्या, थोडी कोथिंबीर आणि 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालून ह्याचं वाटण तयार करून घेऊ. इकडे फोडणीसाठी आपण कढई तापत ठेवून त्यामध्ये 4 चमचे तेल घालून पाव चमचा जिरं, पाव चमचा हिंग, 2 लसणाच्या पाकळ्या ठेचलेल्या, काही कढीपत्त्याची पानं घालून हळद घालूया पाव चमचा. शिजवून घेतलेल्या घेवड्याच्या शेंगा, तयार केलेले वाटण हे तेलावर 1-2 मिनटं आपण चांगलं परतून घेऊया. मसाला सर्व मिक्स होईपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत. चवीनुसार मीठ घालूया. मिक्सरचं भांडं धुवून अर्धा कप गरम पाणी घालून हे 5 मिनटं आपण शिजवून घेऊया. 5 मिनटानंतर गॅस बंद करून भाकरीसोबत घेवड्याच्या शेंगाची रेसिपी सर्व करूया. थँक्स फॉर वॉचिंग.